नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळामध्ये चकलीची भाजणी व त्यापासून चकली। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आपण बनवणार आहोत चकलीची भाजणी। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ, पाऊण वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 3 चमचे उडीद डाळ, 1 वाटी पोहे, 2 चमचे धने, 2 चमचे जिरे व 2 चमचे तीळ इथे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे आहेत। मी हे सर्व धान्य ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही धुवून वाळवून घेऊ शकता। तर आता आपण हे सर्व भाजून घेऊयात। सर्वप्रथम भाजून घेऊयात तांदूळ। तांदूळ छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅस मंद करते, मंद आचेवरती आपल्याला हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत। आपले छान तांदूळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेले आहेत। आता आपण काढून घेऊयात। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, जास्त भाजायची नाही। आता आपण भाजून घेऊयात हरभरा डाळ। ही आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। छान अशी डाळ आपली भाजलेली आहे। आता आपण ती काढून घेऊयात। आता आपण मूग डाळ आणि उडीद डाळ सोबतच भाजून घेऊयात। त्याचा आकार सारखाच असतो, त्यामुळे ही सोबतही भाजली तरी छान दोन्ही डाळी सारख्या भाजल्या जातात। डाळी छान भाजलेली आहेत, काढून घेऊयात। आता आपण पोहे, धने आणि जिरे सोबत भाजून घेऊयात। आता आपले पोहे, धने आणि जिरे छान भाजलेले आहेत, तेही आपण काढून घेऊयात। तरी ते आता आपण सर्व भाजणी भाजून घेतलेली आहे। आता आपण ही थंड करून दळून घेऊयात। मिक्सर मध्ये दळू शकता किंवा मग गिरणीमध्ये दळून आणू शकता, पण गिरणीतून दळून आणताना गव्हाच्या पिठावरती दळून आणू नका, शक्यतो डाळीवरती हे भाजणीचं पीठ दळून आणा। मी इथे भाजणी दळून घेतलेली आहे। आता आपण याचे चकल्या बनवून घेऊयात। त्यासाठी भाजणी काढून घेऊयात ताटामध्ये। आता आपण यामध्ये घालूयात लाल तिखट। 2 चमचे लाल तिखट इथे मी घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा आणि पांढरे तीळ। आता हे छान मिक्स करून घेऊयात। आता हे छान मिक्स करून घेतले, त्यामध्ये घालूयात 2 चमचे तेलाचं मोहन। कडकडीत तेल मी इथे करून घेतलेलं आहे आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। इथे मी चमच्याने छान तेल मिक्स करून घेतलेलं आहे। आता हाताने आपल्याला छान सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे। सगळीकडनं आपल्याला हे तेल पिठाला लागलं गेलं पाहिजे। तर इथे मी तेल सर्व पिठाला छान लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून याचा छान मळून घ्यायचं आहे। गरमच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। मी हे पीठ मोजून घेतलं होतं, तर 4 वाट्या पीठ इथे भरलं होतं। तर 4 वाट्या पीठ जर भरलं तर 2 वाटी पिठामध्ये आपल्याला छान कणिक मळून घ्यायची आहे। इथे मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे, जास्त मळून घेतलेला नाही। आता आपण हे असंच 10 मिनिटे झाकून ठेवून देऊयात। इथे आता मी 10 मिनिटे छान हे भिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। थोडासा कोमट पाण्याचा हात घेऊन थोडं थोडं पीठ करून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। तरी ते मी छान हे पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही। आता आपण चकली पाडून घेऊयात। त्यासाठी आता सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊयात। तर आता आपण चकल्या पाडून घेऊयात। एका कॅरी बॅग वरती मी इथे चकली पाडून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। जवळ जवळ वेढे घेत आपल्याला
चकली बनवून घ्यायची आहे। सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊयात। इथे तेलही छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता आपण चकली सोडून घेऊयात। तेलामध्ये चकली सोडल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि चकली छान एका बाजूने तळून घ्यायची आहे। अजिबात आपल्याला हलवायची नाही चकली। एक बाजू आपली छान तळलेली आहे। आता आपण पलटून घेऊयात। थोडेसे बबल्स कमी झाले याच्यावरले की नंतर मग आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। आपली चकली छान तळलेली आहे। आपण काढून घेऊया। चकली तळली कशी ओळखायची तर इथे आपली चकली छान तळाशी जाऊन बसलेली आहे, म्हणजे आपली चकली तळलेली आहे। आता आपण ती काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली इथे चकली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्या सर्व चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की त्या आपल्या मस्त खुसखुशीत अशा चकल्या तयार आहेत। पद्धतीने आपल्या खुसखुशीत अशा चकल्या तयार आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।